गणपतीचे 3 अवतार आणि त्यांचे जन्मदिवस। गणपतीचे एकंदरीत 3 अवतार मानण्यात येतात। या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत। पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस। माघी गणेशोत्सव 2025। 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते। हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो। चतुर्थी तिथी 2025 मध्ये चतुर्थी तिथी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:38 पासून सुरू होणार आहे आणि 2 फेब्रुवारीला रात्री सकाळचे 9:14 पर्यंत राहणार आहे। शुभ मुहूर्त सकाळी 11:38 ते रात्रीचा 1:34 या वेळेत पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे। चंद्रदर्शन निषिद्ध सकाळी 8:52 ते सकाळचे 9:01 चंद्र पाहण्यास निषिद्ध मानले गेले आहे। शुभ योग यावर्षी गणेश जयंतीला परिग योग, शिवयोग आणि रवी योग हे 3 शुभ योग तयार होत आहेत। भद्रा गणेश जन्मोत्सवाच्या रात्री 10:26 पासून भद्राची सावली राहील। पूजेचा योग्य वेळ निवडून आपल्या गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा। भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो, तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे। माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते। भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे। काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात, तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो। गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते। पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात। या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते। दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते। हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते। भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते। तर तिसरा दिवस वेळ म्हणजे माघ शुक्ल जयंती, या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे। त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे। या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले, त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला, म्हणून ही माघी गणेश जयंती माघी गणेशोत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते। या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात। एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते। पूजा कशी कराल? मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी, नंतर 16 उपचारांनी षोडशोपचार पूजा करावी, नैवेद्य दाखवून आरती करावी, अथर्व शीर्षाचे पठण करावे। अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे। मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शीर्षाचे पठण फलदायी ठरते। या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी 4 पर्यंत केव्हाही पूजा करावी, त्यातही माध्यान्हवेळी अर्थात दुपारी 12 वाजताची वेळ उत्तम। माघी गणेश जयंतीचा उत्सव हा 1 दिवस की त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यावा। स्वतःच्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते। माघी गणपतीला 21 दुर्वा का वाहतात? कारण मातृदेवता 21 आहेत असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे, त्यामुळे त्याला 21 दुर्वा वाहतात असे म्हटले जाते। गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते। या उत्सवादरम्यान गणेश मूर्तीची पूजा करावी याचा उल्लेख शास्त्रात नाही, प्रत्येकाने स्वतःला शक्य असेल तसे ठरवावे। पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये, काही चुकेल याची भीती बाळगू नये। श्रद्धेने, आनंदाने व समाधानाने पूजा करावी। श्रद्धा, पूर्ण विश्वास, मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तीपूजा त्याला मदत ठरू शकते। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आम्हाला कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोरया अशी एक कमेंट नक्की द्या।